आज आहे मला डेकोरेशनची ऑर्डर, त्यामुळे मी माझं सगळं आवरून मी निघाले पिंपरीमध्ये 12 वाजता पोहोचले. लेट झालं होतं त्यामुळे सगळे शॉप बंदच होते. एक शॉप ओपन होती, ते आमच्या काकाचीच होती. मग तिथून मटेरियल घेतलं कस्टमरचं, तिथे पोहोचले रावेतला आणि हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे. डेकोरेशन करतानाचा व्हिडिओ मी करू नाही शकले कारण खूप जास्त लेट झालं होतं. मला 2 वाजेपर्यंत डेकोरेशन रेडी करायचं होतं, पण ते पॉसिबलच नव्हतं. मग 4-4:30 वाजले होते. आता हे सगळं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि काही डेकोरेशनची ऑर्डर असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर घेतला मी सेल्फी व्हिडिओ आणि मी घरी पोहोचले थोडंसं मटेरियल घेऊन आणि सकाळपासून काहीच जेवण केलेलं नव्हतं. स्वयंपाक करायला वेळच नव्हता. नंतर मग मी स्वयंपाक केला, आवरलं माझं आणि झोमॅटो डिलिव्हरीसाठी आले. घरी आल्यानंतर थोडीशी झोप घेतली होती, त्यामुळे थोडंसं लेटच झालं. 7 वाजल्यापासून मी चालू केलं. मला पहिली ऑर्डर आली होती KFCची, ती ऑर्डर डिलिव्हर केली. नंतर आली होती बर्गर किंगची, तीही डिलिव्हर केली. नंतर आली होती वैशाली रेस्टॉरंट पार्टची, ती ऑर्डर डिलिव्हर केली. नंतर आली होती हॉटेल शिप्राची. 5वी ऑर्डर आली होती मला इथल्या किचन आउटलेटची. लास्टला मी सांगणार आहे मी टोटल ऑर्डर किती केले आणि किती कमवले. नंतर 6वी आली होती ओयकिदनची आणि नंतर आली होती शीतल हॉटेलची. 7वी ऑर्डर कंप्लीट झालेली आहे. नंतर 8वी आली होती रोज मेन्याची. इथं खूप जास्त वेट करावं लागलं मला मौशीला, त्यांची ऑर्डर रेडी. ती ऑर्डर डिलिव्हर केली होती संत तुकाराम नगरमध्ये. नंतर मला नवलिंगची ऑर्डर आली होती, ती ऑर्डर डिलिव्हर केली रोहन या अपार्टमेंटमध्ये. 16 ऑर्डर तर काही कंप्लीट होऊ शकत नाही, त्यामुळे मी 12 ऑर्डरचं टार्गेट ठेवलेलं आहे. हे 10वी ऑर्डर आली होती तिरंगा हॉटेलची आणि ही ऑर्डर डिलिव्हर केली होती मी ऐश्वरम गोल्डमध्ये. नंतर मला ऑर्डर आली होती मल्टी ऑर्डर इथली आणि 11वी 12वी कंप्लीट झालेली आहे आणि त्या ऑर्डर मी दोन्ही डिलिव्हर करण्यासाठी गेले. हे मी इतके पैसे कमवलेले. 12 ऑर्डर कंप्लीट केल्या होत्या 7 ते 12 या टायमिंगमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू.